वृश्चिक राशी 20 ते 26 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीफल। वृश्चिक राशी या आठवड्यात दिवाळीत आदित्य मंगल राजयोग नावाचा एक खूपच चांगला योग जुळून आला आहे। सूर्य आणि मंगळ हे ग्रह एकत्र आल्यामुळे हा आदित्य मंगल योग तयार झाला आहे। हा योग तुळ राशीत बनला आहे। या शुभ योगामुळे वृश्चिक राशीला दिवाळीत खूप फायदा होणार आहे। त्यांना मनासारखे यश मिळेल, तसेच या राशीला कामातही खूप चांगली संधी मिळतील। चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कसा असेल। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा घटनांनी भरलेला आणि भावनिकदृष्ट्या तीव्र असेल। 20 ऑक्टोबर रोजी दिवाळी कौटुंबिक सहभाग आणि वैयक्तिक नाते संबंधांमध्ये नवीन उत्साह आणेल। तर 22 ऑक्टोबर रोजी गोवर्धन पूजा यामुळे सहकार्य आणि परस्पर समजुती मजबूत करेल। 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज भावंडांच्या नात्यांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण करेल। 24 ऑक्टोबर रोजी बुधाचे भ्रमण संभाषणात स्पष्टता आणेल, परंतु कटुता देखील वाढू शकते। या आठवड्यात भाऊबीजानिमित्त जुने कौटुंबिक संबंध सुधारण्याची संधी देईल। अविवाहित लोकांसाठी चंद्र, बुध आणि मंगळाची युती जुन्या ओळखीच्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क साधण्याची शक्यता निर्माण करते, परंतु तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल। यंदाची ही दिवाळी तुमच्यासाठी शुभ फळ घेऊन येईल। आळस आणि अहंकार टाळण्याची काळजी घ्या। या आठवड्यात तुम्हाला अशा संधी मिळतील ज्यांची तुम्ही वाट पाहत आहात। गेल्या काही काळापासून तुम्हाला ज्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्या आता दूर होतील। यामध्ये तुमचे जवळचे मित्र महत्त्वाची भूमिका बजावतील। न्यायालयाचे निर्णय तुमच्या बाजूने नसले तरी गोष्टी तुमच्या बाजूने स्पष्टपणे दिसतील। तुमच्या महिला मैत्रिणी मदत करतील आणि तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभ्या राहतील। वृश्चिक राशी या आठवड्यात जमीन किंवा इमारत खरेदी करण्याच्या योजना प्रत्यक्षात येतील, ज्यामुळे मोठा नफा होईल। वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील। कामाच्या ठिकाणी उच्च पद किंवा इच्छित ठिकाणी बदली शक्य आहे। वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे। व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल। राजकारणात सहभागी असलेल्यांसाठी हे अत्यंत शुभ आहे। विश्वासार्हता वाढेल आणि उच्च पद किंवा जबाबदारी मिळू शकेल। उत्तरार्धात धार्मिक आणि सामाजिक कार्यात गुंतून जाईल। आठवडा खूप अनुकूल असेल आणि प्रिय व्यक्तीचे आगमन आनंद देईल। या आठवड्यात तुम्ही हनुमान चालीसाचा पाठ नक्कीच करावा। वृश्चिक राशी या आठवड्यात आनंदी आणि सौर पुनरागमन असेल। सुरुवातीपासूनच सूर्य आणि प्लुटो एकमेकांशी जुळवून घेत असल्याने हा एक परिवर्तनकारी ऋतू आहे। तथापि तुळ राशीतील अमावस्या विश्रांती, शांतता आणि चिंतनाचे क्षण घेऊन येते। मंगळ तुमच्या लग्नाच्या स्थानी असल्याने तुमच्या आतील रणनीतीला दिशा देण्यासाठी या ऊर्जेचा वापर करा, ज्यामुळे तुम्ही अधिक आवेगी बनता। सुदैवाने तुळ राशीची ऊर्जा तुमच्या भावनांना उत्पादक मार्गाने कसे दिशा द्यायच्या हे दाखवण्यासाठी येते आहे। आठवड्याच्या मध्यात तुमच्या राशीतील सूर्य आणि चंद्र तुम्हाला नवीन हेतू निश्चित करण्यास मदत करतील। आता गुरु आणि शनी अतिरिक्त पाठिंबा देतील, तेव्हा तुमच्या ऋतूबद्दल तुम्ही अधिक सकारात्मक वाटू शकता। प्लुटो काही आव्हाने घेऊन येत असला तरी तुमच्या प्रक्रियेत पुनर्बांधणी, वाढ आणि विश्वास ठेवण्याचा हा काळ असणार आहे। वृश्चिक राशीचे लोक योद्धे आहेत आणि तुम्ही विजयी होण्यासाठी येथे आहात। आठवड्याच्या शेवटी धनु राशीतील चंद्र ताजेतवाने वाटेल। तुमच्या आतील मुलाला कसे बरे करायचे आणि स्वतःसाठी वेळ कसा काढायचा यावर लक्ष केंद्रित करा। एकंदरीतच या आठवड्यात आरोग्य मध्यम आहे। प्रेम आणि मुलांचे संबंध मध्यम आहेत। तुमचा व्यवसाय चांगला चालेल। आठवड्याच्या सुरुवातीला अडकलेले निधी परत मिळतील। उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील आणि जुन्या स्रोतांमधूनही पैसे येतील। तुम्हाला चांगली बातमी मिळेल। भागीदारीमध्ये मध्यभागी अडचणी येऊ शकतात, यासाठी जास्त खर्च करणे टाळावे। शेवट अनुकूल आहे। तुम्ही सौम्य राहाल। गरजा उपलब्ध होतील। चांगला वेळ आहे। जवळ एक पिवळी वस्तू अवश्य ठेवा। वृश्चिक राशी तुमचा ऋतू जसजसा वाढत आहे तसतसा हा आठवडा परिवर्तनात्मक ऊर्जेने भरलेला आहे, जो तुम्हाला स्वतःचा शोध घेण्यास प्रोत्साहित करतो। सूर्य तुमच्या राशीला प्रकाशित करत असल्याने वैयक्तिक विकासाकडे नेणाऱ्या खोल अंतर्दृष्टीची शक्यता आहे। व्यावसायिकदृष्ट्या ही शक्ती तीव्र लक्ष केंद्रित करणे आणि धोरणात्मक नियोजन आवश्यक असलेल्या प्रकल्पांमध्ये वापरता येते। तुमचे अंतर्प्रेरणा तीक्ष्ण आहे, जे तुम्हाला प्रभावी निर्णय घेण्यास मार्गदर्शन करतात। आर्थिकदृष्ट्या गुंतवणूक धोरणे सुधारण्याचा प्रयत्न करा। लपलेल्या संधी उघड करण्यासाठी पूर्णपणे संशोधन करा। सामाजिकदृष्ट्या तुमचा चुंबकीय करिश्मा लोकांना जवळ आणतो, जरी अनावश्यक ताण टाळण्यासाठी सीमा राखतो। नातेसंबंध अधिक तीव्र होऊ शकतात, ज्यामुळे गतिशीलता खोलवर समजून घेण्याची संधी मिळते। कोणत्याही भावनिक अंतर्भागात निगेटिव्ह करण्यासाठी प्रामाणिक मुक्त संवाद आवश्यक आहे।
आठवड्याच्या मध्यात भूतकाळातील जखमा बरे करण्यासाठी वैयक्तिक नूतनीकरणात मदत करण्याची संधी मिळतात. आरोग्याच्या बाबतीत ध्यान किंवा खोल श्वास घेण्याच्या व्यायामासारख्या शारीरिक आणि भावनिक कल्याण संतुलित करणाऱ्या पद्धतींचा शोध घ्या. तुमच्या महत्त्वाकांक्षा आंतरिक सत्यांशी जुळवून घेण्यासाठी भविष्यातील प्रयत्नांसाठी एक मजबूत पाया तयार करण्यासाठी या परिवर्तनात्मक कालावधीचा वापर करा. वृश्चिक राशी, तुम्ही अंतर्ज्ञानी आहात. तुमचे मन तीक्ष्ण आहे, पण तुमची अंतर्प्रेरणा खोलवर जाते. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील असे काही पैलू ओळखायला लागतील जिथे बदल करण्याची गरज आहे. एका अध्यायाचा शेवट होईल जो एका नवीन अध्यायाचे दार उघडेल. एक भविष्य तुमची वाट पाहत आहे. तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमान ध्येयांवर कसा परिणाम करतो यावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. गोष्टी समजून घेण्यासाठी स्वतःला आवश्यक असलेला वेळ द्या. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे वाढ होण्यापासून स्वतःला रोखू नका, विशेषतः जेव्हा वेळ तुमच्या हंगामाशी पूर्णपणे जुळते. वृश्चिक राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा असेल, शुभ क्रमांक 3 असेल, शुभ दिवस सोमवार असेल आणि आठवड्याचा सल्ला की नात्यात एकमेकांचा विचार कराल. नातेसंबंध घट्ट होतील. एकंदरीतच हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असेल.